नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत तिन्ही खंडपीठांसाठी शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. 887 जागा. तर या 887 जागांसाठीचा निकाल हा जवळजवळ तयार झालेला आहे, अंतिम टप्प्यात आहे. पाहू शकता, गेल्या 3 दिवसा अगोदर लिपिक पदासाठीचा जवळजवळ 1300 पेक्षा जास्त जागांसाठीचा निकाल हा जाहीर करण्यात आला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत मोठी अपडेट जो आहे, निकाल जो आहे कधी लागणार आहे, शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीचा निकाल कधी लागेल, त्याचा कट ऑफ आणि पुढील प्रक्रिया कशी असेल. छत्रपती संभाजीनगर आहे आणि नागपूर खंडपीठ सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. तर याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिपाई, हमाल, फराश या पदांसाठी दिलेल्या सर्व परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार, संभाव्य कट ऑफ हे किती असू शकते आणि प्रक्रिया काय असेल याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सर्वप्रथम निकालाबद्दल बोलायचं झालं तर विविध उमेदवारांच्या प्रतिक्रिया आणि भरतीच्या आत्तापर्यंतच्या पॅटर्ननुसार 13 ते 15 जुलै दरम्यान, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये, आता जे पुढचा आठवडा यामध्ये सुरू होईल त्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या किंवा परवा हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र ही अधिकृत तारीख नाही आहे, त्यामुळे सर्व उमेदवारांनी वेबसाईट जी आहे मुंबई उच्च न्यायालयाची चेक करणं आवश्यक आहे. तुमच्यासाठी एकदा का निकाल लागला की सगळ्यात अगोदर ही अपडेट आपण पोहोचवण्याचं काम करणार आहोत. तत्पूर्वी आपण कट ऑफ बद्दल बोलून घेऊयात. या अगोदर आपण लिपिक पदासाठीची कट ऑफ सांगितली होती आणि त्याचप्रमाणे अंदाज थोडासा 5 गुण जास्त यामध्ये कट ऑफ लागली होती. तर याच पद्धतीने आपण आता शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीची सुद्धा कट ऑफ जाणून घेऊयात. तर शिपाई, हमाल आणि फराश या तिन्ही पदांसाठी लेखी परीक्षा एकूण 30 गुणांची झाली होती. विविध विश्लेषण आणि विद्यार्थ्यांचे जे कमेंट आल्या होत्या त्यानुसार त्यांना पडलेल्या गुणांच्या आधारे, पेपरच्या काठिण्य पातळीच्या आधारे 19 ते 24 गुणांच्या दरम्यान हा सेफ झोन मानला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी असे जर तुम्हाला गुण असतील तर तुमचं नाव जे आहे यामध्ये शॉर्टलिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. जवळजवळ शॉर्टलिस्ट तयार आहे आणि या पद्धतीची माहिती उपलब्ध झाली. मात्र हा अंतिम कट ऑफ नसून केवळ संभाव्य अंदाज आहे. वास्तविक कट ऑफ म्हणजे जो पुढचा कट ऑफ असेल खरोखरचा, हा उमेदवारांची संख्या, पेपरची काठिण्यता पातळी आणि रिक्त पदे आणि अंतिम उत्तर तालिका यावर अवलंबून असेल. यावेळी पाहू शकता, उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्नांवर आक्षेप घेण्यात आले होते. काही प्रश्न रद्द होण्याची किंवा उत्तरांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने अनेक उमेदवारांच्या गुणांमध्ये पुन्हा बदल होऊ शकतो. म्हणजे पाहू शकता, आपण प्रश्नसंच बघितले होते ABCD, यामध्ये काही प्रश्न जे आहेत हे चुकले होते, तर त्यामुळे त्यांचे जे ऑप्शन आहे रद्द करून त्या ऑप्शन जे उमेदवारांनी सोडवले होते त्या उमेदवारांना पूर्णपणे गुण जे आहे त्या प्रश्नासाठीचे हे देण्यात आले होते. त्याचबरोबर जे ऑप्शन राहिले होते आणि ते सोडवले होते त्या उमेदवारांचे गुण हे कमी होण्याची शक्यता आहे. आता हे कमी जास्त गुण होण्याच्या कारणामुळे पाहू शकता 19 ते 24 आपण जी कट ऑफ सांगितली ही मागे पुढे होऊ शकते. म्हणजे यामध्ये 17 ते 21 सुद्धा लागू शकते किंवा 21 ते 26 सुद्धा जाऊ शकते. जास्तीत जास्त शक्यता ही 26 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर जर एखादा प्रश्न रद्द झाला, त्या प्रश्नाचे गुण सर्व पात्र उमेदवारांना मिळू शकतात किंवा तो प्रश्न एकूण गुणांमधून वगळला जाऊ शकतो आणि यामुळे काही उमेदवारांचे गुण वाढतील. दुसरीकडे अंतिम उत्तर तालिकेमध्ये उत्तर बदलल्यास काही उमेदवारांचे गुण कमीही होऊ शकतात. त्यामुळे अंतिम कट ऑफमध्ये थोडाफार फरक पडण्याची शक्यता आहे. तर यानंतर पाहिलं तर पाहू शकता, भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या आणि पुढील टप्प्यासाठी किती उमेदवारांना बोलवले जाते याचाही कट ऑफवर परिणाम होतो. जास्त उमेदवारांना संधी दिल्यास कट ऑफ हा कमी राहू शकतो, तर कमी उमेदवारांना बोलवल्यास कट ऑफ हा वाढू शकतो. मात्र सध्याच्या अपडेटनुसार जास्त उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 1:15 या पद्धतीने जर तुम्ही रेशो पकडला तर एका जागेसाठी 15 उमेदवार बोलवले तर कट ऑफ जो आहे हा खूप कमी राहील आणि त्याच कारणामुळे आपण दिलेला जो कट ऑफ आहे सेफ झोन तो निश्चित असू शकतो. त्यामुळे
अशा पद्धतीचे 19 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांनी पुढची तयारी करावी. पुढची जी मुलाखत आहे, शारीरिक क्षमता चाचणी आहे, याची तयारी करावी. त्याचबरोबर मागील काही भरतीकडे पाहिलं तर पदाचा कट ऑफ जो आहे हा वेगवेगळा राहिला आहे आणि या पदांमध्ये कट ऑफ कमी होता तर काही पदांमध्ये जास्त गेला होता. त्यामुळे यंदाही अंतिम कट ऑफ अधिकृत निकालानंतरच निश्चित होईल. लेखी परीक्षा पात्र झाल्यानंतर ना उमेदवारांना पुढील टप्प्यासाठीची तयारी ही करावी लागेल आणि यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी आहे 10 गुणांसाठीची. त्यानंतर ना मुलाखत आहे 50 गुणांसाठीची होईल आणि त्यामुळे पाहू शकता 50 गुणांची नसेल, मला वाटतंय 10 गुणांसाठीची मुलाखत असेल. म्हणजे एकूण 50 गुणांपैकी यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये 30 गुण आणि हे 10-10 गुण एकूण 50 गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी शेवटी जाहीर केली जाईल. तर महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूयात. निकाल जो आहे 100% पुढच्या आठवड्यामध्ये 13 ते 15 जुलै दरम्यान येण्याची शक्यता आहे. शिपाई, हमाल आणि फराश या तिन्ही पदांसाठी लेखी परीक्षा एकूण 30 गुणांसाठी होती. संभाव्य सेफ झोन जो आहे 19 ते 24 गुणांच्या दरम्यान असेल. त्याचबरोबर अंतिम उत्तर तालिका काही उमेदवारांचे गुण वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. रिक्त पदे आणि रेशोवर अंतिम कट ऑफ अवलंबून असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या उमेदवारांना कमी गुण आहेत 1 ते 2 गुणांनी, त्यांचं जर गुण वाढत असतील तर त्यांनी आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी, त्यांनी तयारी सुरू ठेवावी कारण त्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येऊ शकतं. तर ही सगळी माहिती आपल्याकडे मिळालेल्या उमेदवारांचे कमेंट आहेत, त्यांना मिळालेले मार्क्स आहेत, त्याचबरोबर पेपरचे काठिण्य पातळी, अगोदरचे पेपर या सगळ्या विश्लेषणाच्या आधारावर आपण सांगितलेली आहे. नक्कीच कट ऑफ जो आहे, निकाल जो आहे हा जाहीर होईल पुढच्या आठवड्यामध्ये. म्हणजे आता नवीन आठवड्याचा सुरू होईल, याच आठवड्यामध्ये निकाल जाहीर होणार आहे. तर या सगळ्या भरती प्रक्रियेबाबतच्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.